नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्याच्या वेळी स्वागत आहे. आणि आज वार आहे रविवार. तर आज रविवार स्पेशल ॲज युजल मी पोहे बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे मी पोहे छान असे स्वच्छ निवडून धुवून ठेवलेले आहे. आणि आज इथे मी पोह्यामध्ये मटार, बटाटा, शेंगदाणा असं सगळं टाकणार आहे, कांदा. तर मिक्स अशी आपली आज पोहे असणार आहे. पोहे करायला घेते मी. सुरुवातीला तेल ओतते. तेल थोडंसं जास्त घालायचं. तर शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. तर आता पोहे रेडी झालेले आहेत आणि आता मी केतकीला देते. महेश अजून आलेले नाही आहेत जिमवरून, त्यामुळे आता केतकीच खाणार आहे आणि मी खाणार आहे. की तू घे, खाली बस बाळा. वरतीच बसणार आहेस? बुक तरी बाजूला ठेव, राजा बाजूला ठेव. बुक बाजूला ठेवायचे आणि नीट व्यवस्थित ताट बस. खा. मी पण मला आणते. बघू, पप्पांची 5 मिनटं वाट बघते, नाही तर मग मी पण खायला घेते. आता महेश गुरु आलेले आहेत, त्यामुळे आता मी आणि महेश पोहे खाऊन घेतोय. 6 वाजलेत 11. हे झालं जिम. मी पण खाऊन घेते. साईड बाय साईड स्वयंपाक चालू आहे माझा. कसे झालेत पोहे? झालेत का बरे? तर इथे मी पालक घेतलेले अर्धी जुडी स्वच्छ धुवून निवडून आणि बारीक चिरलेले. त्यानंतर आता इथे मी घेतलेले आहे बेसन पीठ 1 वाटी. तर आता या बेसन पिठामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर 2 चमचे मी इथे दही घालते आणि आता हे छान असं मिक्स करून घेते. पूर्णपणे आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. तर आता बघा, अशा पद्धतीने मी हे तयार करून घेतलेलं आहे. अजून थोडंसं पाणी घालूया आपण ह्याच्यामध्ये. आणि आता हे पूर्ण एकजीव करून घेऊया. आता माझी कणिक वगैरे मळून झालेली आहे. चपातीसाठी कणिक मळलेली आहे. आता ही झाकून ठेवते मी. आणि आता मी पालक, बेसन, आता या बेसनमध्ये मी दही टाकलेलं आहे. तर याची मस्त अशी पिठलं करणार आहे मी आता, पालक पिठलं. तर आता कढईमध्ये तेल ओतूया. तेल आपल्याला 2 ते 3 चमचे टाकायचे. आता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता जिरं मोहरी घालायचं आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर 1/2 चमचा हिंग. आता यामध्ये मी कांदा घालते. एक मध्यम आकाराचा कांदा चिरलेला आहे. कांदा छान परतून घेऊया.
आता कांदा छान परतलेला आहे. आता या स्टेजला आपण मिरची लसूण याची पेस्ट टाकूया. याच्यात थोडीशी मी कोथिंबीर पण घातलेली आहे आणि मिरच्या इथे मी 5-6 टाकलेल्या आहेत. थोडीशी झणझणीत छान लागते. मिरची लसूण आणि कोथिंबीरीचा छान ठेचा केलेला आहे. आता या तेलावरती परतून घेऊया. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची. आता आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली पालक घालायची. हे परतून घ्यायचे. याच्यावरती साधारण 2 मिनिट आता आपण हे परतून घेऊया. पालक घातल्यानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू पालकाला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता पालक छान असा वाफला गेलेला आहे. या स्टेजला आता पाणी घालायचं आपल्याला. कारण आपण जे पिठलं बनवणार आहोत ते थोडंसं पातळ असणार आहे, तर मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे. आणि यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ. आता ह्याला आपण एक उकळी येऊ देऊया. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे छान अशी. आता या स्टेजला आपण हे बेसन घालूया. या बेसनमध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे या पिठल्याला छान अशी टेस्ट येते. आणि हे मिक्स करून घेऊया. तर आपण आता ह्याला वाफ देऊया 5 मिनिटं आणि मी हे झाकून ठेवते. आता इथे मी 5 मिनिटं वाफायला ठेवलेलं आहे पिठलं. आणि आता मी चपात्या लाटून घेते. तर आता स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवून घेतो. महेश गुरु बाहेर गेले होते, तर ते सुद्धा आत्ताच आले. तर चला आता मला स्वयंपाक दाखवते. मस्त असं पालक पिठलं झालेलं आहे. चपात्या, भात. तर इथे वेदांतला सोया बनवलेला, त्यामुळे त्यातला भात मी त्याला वापरलेला आहे. तर आता मी, महेश आणि केतकी जेवायला घेतोय. तर आता मी सगळं साहित्य बाहेर आणून ठेवते. तर आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत. दुपारनंतर मी शूटच घेतलं नाही. आता डायरेक्ट 11 वाजता शूट घेते. आमचे जेवणं 10 वाजता झालेले आहेत आणि आत्ताच चेहऱ्याला मी राईस मास्क लावला होता. 5 मिनटं ठेवला आणि स्वच्छ तोंड थंड पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर आता झोपायचं आहे. तर व्हिडिओचा एंड केला नव्हता म्हणून मी आता शूट घेतला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.